नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकऱ्याचे कृषी सेवा केंद्र देळगुर्जा ऋषिकेश गोंगे. आज आपण सेलगाव रोड इथं टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आहे. आमचे मामाश्री आहेत, मामाश्रीच्या प्लॉटमध्ये आलो आहे. त्यांचे पूर्ण किती दिवस झाले आपले बंद होऊन? 8-10 दिवस झाले. 8 दिवस झाले बंद होऊन. त्यांना आता आपण शेवटचे पोलन बंद झाल्यानंतर जे फळाची साईज वाढण्यासाठी आणि बिया जर्मिनेशन चांगलं वाढण्यासाठी यासाठी त्यांना मी पोटॅश आणि सल्फरयुक्त गेट दिला खालून आता सोडण्यासाठी. त्यासाठी एकदम बेस्ट रिझल्ट आला आहे. तुम्ही फळाची साईज वगैरे बघून किती जबर झाली, एकदम साईज वाढलेली. बी वगैरे आम्ही आता फोडून बघितलं, आता बी साईज बी खूप वाढलेली आहे. बघू शकता. मामा तो आपलं नाव वगैरे सांगायला. माझं नाव कैलास पंढरीनाथ पवार, राहणार सेलगाव, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा. कसा रिझल्ट वाटला आपल्याला? एकदम भारी रिझल्ट. रिझल्ट भारी, एक नंबर. एकच नंबर रिझल्ट. एक नंबर आला. दाणे आपलं आता आपण फोडून पाहिलं होतं, तर बिया साईज वगैरे बेस्ट साईज जे वर्षी आम्ही आता हे नवीन सोडून पाहिलं तर दुपटीनं बेस्ट साईज फुगली. फळाची साईज वाढली आणि बिया साईज बेस्ट साईज वाढली. दोन बी एकदम जबरदस्त सेट झाले. आपण बघू शकता. हे मासो दोन्ही मामाश्री आमचे. मावशी तुमचा अनुभव? रिझल्ट चांगला रिझल्ट आहे. रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट एक नंबर आहे आणि प्लॉट गिनर एकदम व्यवस्थित मेंटेन आहे. तुम्ही बघू शकता. याला माल किती लागले, भर किती लागले बघून घ्या तुम्ही. डायरेक्ट संख्या जे टमाट्याची संख्या बी अशी जाड झाली. बियाणी संख्या बी जाड झाली. बियाणे संख्या जाड. शेतकऱ्यांना सीड प्रोडक्शन तेच महत्त्वाचं आहे. फळाची साईज आणि आतले बियाची साईज. त्या बियाची साईज जवळ येताना का जर्मिनेशन चांगलं येतं आणि शेतकऱ्याला भाव जास्त भेटतो कंपनीकडून भेटणारा. एकदम जबरदस्त. यांनी सर्व ट्रीटमेंट शेतकऱ्याच्या कृषी सेवा केंद्र देळगुर्जा इथून घेतलेली आहे. तर बघू शकता. तर पूर्ण प्लॉट पाहून घ्या तुम्ही. प्लॉटवर कसं आहे त्यांचं एकदम जबरदस्त पूर्ण आणि माल याला खूप लागेल. आता खूप माल लागेल याला. पूर्ण प्लॉट पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित. एकदम जबरदस्त सेट झाला आहे. पोटॅश आणि सल्फरयुक्त शेवटचा गेड हा त्यांना थोडा दिला आहे. त्यानं तुमचं बघू शकता कशी वाढ वगैरे झाली प्लॉटची. तर एकदम जबरदस्त रिझल्ट आले त्यांना. तर सांगतो राहायचं पण जाऊ द्या. धन्यवाद. तुमचं नंतर करून